वरिष्ठ समाजसेवक किंवा ज्येष्ठ समाजसेवक दाजी खांडेकर साहेब, नंतर पंचायत समितीचे माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, प्राध्यापक समाजसेवक शिवाजीराव बंडगर सर, या ठिकाणी सर्व समाज बांधव आणि पत्रकार बंधू, माझा आपणा सर्वांना मानाचा नमस्कार. सालाबादाप्रमाणे यावर्षीही बाळूमामा मंदिर बेलाठी उत्तर सोलापूर या ठिकाणी आपले 5वे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे. त्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी निवेदन करत आहोत. आपले हे साहित्य संमेलन 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. या ठिकाणी या संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब आहेत. तर या उद्घाटनाचा समारोप माननीय डॉक्टर या ठिकाणी उद्घाटनाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि 2 दिवस हा चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये शनिवारी सकाळी 8:30 वाजता ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. नंतर या दिंडीमध्ये विविध पथकं असतील, जे की आपल्या महाराष्ट्रातील जी काही संस्कृती आहे ती त्या ठिकाणी दाखवली जाईल. आणि या वर्षीच्या ग्रंथदिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी आपण म्हणजे सातारा जिल्ह्यातून काही महिला येणार आहेत, की आतापर्यंत आपण पाहिलं की पुरुषांची गजर नृत्य असायची, परंतु यावर्षी आपण महिलांचं गजर नृत्य सुद्धा ठेवलेलं आहे. पुन्हा नंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक आहेत श्रीपाल सबनीस साहेब. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर आपण त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलेले आहेत. याच्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, नंतर आपल्या सोलापूर विद्यापीठाचे डॉक्टर प्रकाश महानवर, नंतर राम शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना निमंत्रित केलेलं आहे. पुन्हा नंतर ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री संजय सोनवणी, नंतर प्राचार्य RS चोपडे सर, जे आपले माजी अध्यक्ष आहेत, हे सर्व मान्यवर या ठिकाणी संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्याच्यानंतर दुपारी हा जो कार्यक्रम आहे उद्घाटनाचा, तो साधारणपणे 12 ते 3 वाजेपर्यंत चालेल. आणि 3 वाजता म्हणजे 3 ते 4:30 एक परिसंवाद होईल. याच्यामध्ये संत परंपरेतील धनगरांचे स्थान आणि संत श्री सद्गुरू बाळूमामा हा पहिला परिसंवाद असेल. नंतर 4:30 नंतर 4:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होईल. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध गुणदर्शन याचा कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये डान्स असतील, सोलो असतील, पुन्हा नंतर कथ्थक नृत्य असेल. तर राज्यस्तरीय म्हणजे याच्यामध्ये असे काही कलाकार आहेत की याच्यामध्ये त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहे अगोदर सुद्धा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये. असे या ठिकाणी सहभागी होणार आहेत. नंतर संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान कवी संमेलन होईल.
कवी संमेलनाचे अध्यक्ष आटपाडीचे कवी, आपलं विट्याचे कवी विटा आटपाडी या ठिकाणचे कवी रघुराज मेटकरी हे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. नंतर या संमेलनाचे संयोजक पत्रकार श्री भरतकुमार मोरे पुण्यनगरी हे असतील. आणि वेगवेगळे 40 ते 50 कवी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि आपलं कवी संमेलन सुद्धा अगदी दमदारपणे होतं. आणि ह्याचं जे उद्घाटन करणार आहेत ते DYSP श्री राम मांडुरके साहेब, ते पुण्याचे DYSP आहेत आणि ते कवी सुद्धा आहेत. त्यांच्या हस्ते कवी संमेलनाचं उद्घाटन होईल. 2 तास कवी संमेलन चालेल. पुन्हा आपण सर्व कवींचा काय करणार राहतो, ट्रॉफी, सर्टिफिकेट, शाल, श्रीफळ, फेटा बांधून सगळ्यांचा आपण सत्कार करणार आहोत. नंतर दुसऱ्या दिवशी रविवारी 25 फेब्रुवारी 2024 4 परिसंवाद होते वेगवेगळ्या विषयावर. त्याच्यामध्ये राष्ट्र ऐक्यासाठी होळकर नीतीची पुनरावृत्ती करता येईल का हा एक परिसंवाद आहे. नंतर साहित्याच्या प्रांतातील धनगरांचे योगदान आणि युवा साहित्यिकांसमोरील आव्हाने. नंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, करिअरच्या संधी आणि उद्योजकांसमोरील आव्हाने. नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि आजच्या महिला, असे टोटल 4 परिसंवाद होतील. त्याच्यामध्ये राज्यभरातील आणि देशभरातील विविध अंगाने साहित्यिक या ठिकाणी चर्चा करतील. नंतर समारोप होईल कार्यक्रमाचा समारोप सर्वसाधारणपणे 4 ते 6च्या दरम्यान होईल. आणि याच्या अगोदर जे काय राज्यभरातून मान्यवर साहित्यिक आलेले आहेत त्यांचा साहित्यिकांचा सन्मान सोहळा आणि धनगर धर्मपीठ याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांचा सुद्धा आपण काय करणार आहोत, सन्मान घेणार आहोत. आणि दुपारी 4 ते 6च्या दरम्यान म्हणजे सायंकाळी या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम होईल. नंतर समारोपाचे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर बाबासाहेबजी बंडगर, माजी कुलगुरू सोलापूर विद्यापीठ. आणि समारोपाचे उद्घाटक आहेत माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे. आणि या ठिकाणी विविध क्षेत्रातील लोक 2 तास वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतील. आणि याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे सध्या, आरक्षण, धनगर आरक्षण, OBC आरक्षण, म्हणजे काय हे जे चाललेलं आहे याच्यावरती थोडा प्रकाश टाकला जाईल समारोपामध्ये. आणि 10 ठराव लिहिले जातील आणि ते पास करून शासनाला पाठवले जातील. आणि राष्ट्रगीताने आपल्या साहित्य संमेलनाचा समारोप होईल. अशा तऱ्हेने 2 दिवस भरगच्च अशी मेजवानी या ठिकाणी आपण बौद्धिक लोकांना देणार आहोत. नंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पुरस्कार. आपण दरवर्षी राज्यस्तरीय 10 पुरस्कार देतो. आणि सोलापूर जिल्ह्यात यावर्षी शहराजवळच होत असल्याने हे खरं तर आपलं ग्रामीण साहित्य संमेलन आहे राज्यस्तरीय. आणि आपली याच्या अगोदरची जी सगळी संमेलनं झालेली आहेत एक्सेप्ट सोलापूर, ती सर्व ग्रामीण भागामध्ये झाली. आणि ही बी आपलं बेलाटी गाव एक खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामध्ये हे आपलं साहित्य संमेलन होत आहे. आणि आपल्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की बरीच साहित्य संमेलन होतात देशामध्ये, राज्यामध्ये, परंतु ते सगळं मंडप रिकामाच असतं. आम्हाला सांगावं लागतं की हा जो कार्यक्रम आहे फक्त बौद्धिक लोकांचाच आहे, हा काही मेळावा नाही किंवा जत्रा नाही, बरोबर आहे. आणि आम्हाला त्या गर्दीला नियंत्रित करावं लागतं. हे आपल्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही लोक येऊन देत नाही. तर अशा तऱ्हेने हे आपलं 2 दिवसाचं साहित्य संमेलन होईल. आणि याच्यामध्ये तुम्ही जर पत्रिका पाहिलेली असेल, साहित्य संमेलन जरी धनगर समाजाच्या नावाने असलं आदिवासी धनगर साहित्य संमेलन, तरी तुम्ही जर पत्रिका पाहिली, उद्घाटन, समारोप, हो की नाही, संमेलन, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंच धनगर समाजाची लोक दिसतील.
धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आहेत ते मॅक्झिमम संयोजन समितीमध्ये आहेत. तर या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये त्याच्यामध्ये नाव आपण ऍड केलेलं नाही, परंतु माझी एक आपल्याला विनंती आहे की तुम्ही नाव टाका. श्री सलीमभाई पटेल मसवड, त्यांचं नाव घ्या. श्री सलीमभाई पटेल पत्रकार आहेत, खूप चांगले पत्रकार आहेत आणि ते सर्व समाजाला घेऊन त्या ठिकाणी चालत असतात. आणि त्यांचं सामाजिक पत्रकारितेपेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे सलीमभाई पटेलचं, आणि ते सकाळी पत्रकार आहेत. नंतर दुसरा जे आहे पुरस्कार आहे ते आपल्या 2 तालुक्याच्या ठिकाणी देण्यात आला. मोहोळला जो आपण दिलेला आहे पुरस्कार, तो आपण दिलेला आहे दाजी खांडेकर यांना. त्यांचं एवढं मोठं काम आहे की त्यांनी अगदी 2 वेळा ते ह्यांना निवडून आणलं होतं. कुणाला? लक्ष्मण भोगले साहेब. पुरी पकड त्यांची मोहोळ तालुक्यावर, पुरी पकड असते त्यांची समाजावरती. त्याच्यामुळे आणि ते कधी म्हणजे असं त्यांना राजकारणाचा हव्यास नव्हता, परंतु हे समाजकारण करत असताना ते बोलत होते मनोहर डोंगरे राज पाटलाच्या विरोधात. त्यावेळेस त्यांना निवडून आलं. तिथल्या ज्या बाळवाड्या आहेत ना, दाजीशिवाय कुणाचं ऐकतच नाही. ते दाजींचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं नाव आहे रामचंद्र खांडेकर. नंतर दुसरा पुरस्कार दिलाय आपण या ठिकाणी करमाळा, प्राध्यापक शिवाजीराव बंडगर. तर त्यांच्याबद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी आपल्याला सांगायची आवश्यकताच नाही, कारण ते तुम्हाला जास्त जवळ असतात माझ्यापेक्षा. दररोज मी आपलं वर्षातून एकदा तुम्हाला भेटतो, ते तुम्हाला रोज भेटतात. त्याच्यामुळं मी हो, तर ती ओबीसी चळवळ असेल, पुन्हा नंतर उजनीचा बॅकवॉटर पाणी संघर्ष असेल, हो की नाही, मग ती अहिल्याबाई होळकर नामांतराचा विषय असेल, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल, किंवा तुमच्या नियमित होणाऱ्या करमाळा तालुक्याच्या तालुकास्तरीय निवडणूक असतील, त्याच्यामध्ये ते सक्रिय असतात. आणि ते गेले 30 वर्ष झालं, आम्ही तरी पाहतो की 30 वर्षापासून ते अगदी सक्रिय आहेत, चळवळीमध्ये माझे काम करतात. त्याच्यामुळे मी त्यांना अनेक वेळा म्हणलं, तुम्ही दुसऱ्याला निवडून आणता, स्वतः कधी उभं राहणार? एकदा राहा म्हणलं आमदार कसं उभा. पण ते गप्प असतात हात बांधून. बघा, आमदारकीचं नाव घेतलं की हात बांधले. तर हे असं असतंय ते. तर अशा तऱ्हेने एक वेळ तर मी दमही दिला होता, तुम्ही उभा नाही राहिले, तुम्हाला लई पुळका येतोय दुसऱ्यांचा, तर मी येऊन उभा राहील म्हणलं तालुक्याच्या ठिकाणी. तर अशा तऱ्हेने हे शिवाजीराव बंडगर आहेत, हे समाजाशी नाळ जोडलेला एक चांगला कार्यकर्ता आहे तालुक्यामध्ये. म्हणून आपण त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी दिलेला आहे आणि आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. नंतर दुसरा पुरस्कार दिलेला आहे करमाळ्यामध्ये, आपलं करमाळ्यामध्ये नाही, सोलापूरमध्ये दिला आहे. ही धर्मराज काळा देणार. रामदास कोकरे आहेत, पण ते आहेत करमाळ्याचे, करमाळा तालुक्यातले आहेत, परंतु ते जे काही अधिकारी आहेत ते महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासनाचे. नाही, बरोबर आहे ना. पण आपण त्यांना हो, पण आपण त्यांना हा, तर मी त्यांना जाऊन भेटलो परवा दिवशी रामदास कोकरेंना. ते नगर विकास जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी सध्या सहायुक्त म्हणून कार्यरत आहे. त्या ठिकाणी मी जाऊन आलो ऑफिसमध्ये आणि त्यांना ते पत्र देऊन आलो. तर ते जरी करमाळ्याचे असले तरी ते एक आदर्श प्रशासक आहेत, म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिलेला आहे. नंतर ह्या डॉक्टर उषा देशमुख आहेत, ह्या सांगोल्याच्या आहेत. हे समाजसेवा तर करतातच, प्लस त्यांचे वैद्यकीय आणि
वैद्यकीय शिक्षण सेवा याच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं काम आहे. नंतर दुसरे आहेत धर्मराज काडादी. पण ह्या धर्मराज काडादींकडे आम्ही गेलो होतो. त्यांचं म्हणणं असं आहे की अगोदर त्यांनी कुठल्या ह्याच्यामध्ये होकार दिला माहिती नाही, नंतर गेलो तर म्हणले कशाला मला पुरस्कार देऊ नका. आणि त्यांचं नाव म्हणे आता आमचं नाव टाकू नका म्हणे त्याच्यामध्ये. असं काय करता तुम्ही, कशाला सन्मान करता. आणि काही लोक अशी असतात. म्हणलं मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणाचा पुरस्कार स्वीकारलेला नाही, हो की नाही. पण ते श्रीराम पाटील आपले जे स्वागत अध्यक्ष आहेत ते त्यांचे फॅन. त्यांनी 15 वर्ष सभापती म्हणून निवडून दिलेलं आणि 10 वर्ष साखर कारखान्यावर संचालक म्हणून. आपले जे साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत ते श्रीराम पाटील बिलाटीकर, 15 वर्ष सभापती, 10 वर्ष सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक. तर अशा तऱ्हेने त्यांनी हे नाव सुचवलेलं आहे. दुसरं आहे श्री बिपिनभाई पटेल, हे कार्यकारी विश्वस्त आहेत MM पटेल ट्रस्ट सोलापूर. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे खाजगी, त्याच्यामध्ये MBBS MD MS म्हणजे UG PG मेडिकल, नर्सिंग, पॅरामेडिकल अनेक कोर्सेस आहेत. आणि त्या कोर्सेसच्या त्या संस्थेचे ते अध्यक्ष. आणि ते काही संस्था आहेत त्या संस्थेचा प्राचार्य मी. तुम्ही म्हणलं एवढं मोठं काम करताय तुम्ही, हो की नाही, तुम्हाला आज आपण एक पुरस्कार देऊ या कार्यक्रमात. म्हटलं तुम्ही बाहेरचे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं कोणीही मान सन्मान करणार नाही. म्हणलं आम्ही करू तुमचा सन्मान. तर अशा तऱ्हेने त्यांना एक आपण पुरस्कार दिलेला आहे. दुसरा आहे सोमनाथ कर्णवर पाटील म्हणून आहेत, माळशिरस मधले. ते API आहे ठाण्याला, नारपोली पोलीस स्टेशनला ते API आहेत. आणि त्या ठिकाणी या माळशिरस तालुक्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्यांचं एक संघटन बनवलं. आणि त्यांनी नुसतं संघटन बनवून गप्प बसले नाही, तर त्यांनी 2 अकादमी सुरू केलेल्या आहेत. जे काही ह्या स्पर्धा परीक्षा होतात ह्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मोफत त्यांनी 2 अकादमी सुरू केलेल्या आहेत. आम्ही एवढ्या कमी वयामध्ये एवढं चांगलं काम मी तिथे जाऊन स्वतः पाहिलं. तर जवळजवळ त्या ठिकाणी 1,500 विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत. आणि 3च वर्ष झालं सुरू झालेली ती अकादमी. त्याच्यामधून आतापर्यंत जवळजवळ 100 म्हणजे कॉन्स्टेबल वगैरे ही पदं आहेत की नाही, स्पर्धात्मक तलाठी वगैरे असे विद्यार्थ्यांची सिलेक्शन झालेलं आहे. आणि क्लास 2 4-5 अधिकारी झाले. तर म्हणलं यांचं बी कौतुक केलं पाहिजे म्हणून आपण त्यांना सुद्धा राज्यस्तरीय पुरस्कार देत आहोत. दुसरे आहेत डॉक्टर NG काळे इंदोर, हे प्रसिद्ध साहित्यिक आहेत. आणि साहित्यामध्येच त्यांनी PhD केलेली आहे. आणि त्या ठिकाणी ते प्राध्यापक होते. आणि ते खूप वयस्कर आहे. सध्या त्यांचं वय 85 वर्ष वय आहे. त्यांनी फोन करून सांगितलं की मी जरी येऊ शकलो नाही तरी माझ्याबद्दल जर तुम्हाला आदर असेल तर तुम्ही इथे येऊन सत्कार करा माझा. म्हणजे ठीक आहे. तर आपण आपला साहित्य संमेलन झाल्यानंतर एक प्रतिनिधी आपण कुठं पाठवणार आहोत, इंदोरला, त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी. कारण सध्या ती आजारी आहेत आणि त्याच्या पाठीचं ऑपरेशन झालं. नंतर दुसरा एक पुरस्कार दिलेला आहे आपण नागू युरकर. त्यांनी एक हेडाम नावाची कादंबरी लिहिली आणि त्याच्यामध्ये वास्तव असं शेतकरी मेंढपाळ ह्यांचं म्हणजे साक्षात आपल्याला त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. आणि त्याला या एका वर्षभरामध्ये 20 ते 25 पुरस्कार मिळाले. त्यांना साहित्य अकादमीचा सुद्धा पुरस्कार मिळाला. तर आपण त्या हेडाम नावाच्या कादंबरीला एक राज्यस्तरीय पुरस्कार देत आहोत. नंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे संजय सोनवणे. संजय सोनवणे सरांनी मला दुसऱ्या साहित्य संमेलनामध्ये सांगितलं होतं, साहेब मी अहिल्याबाई होळकरवरती मालिका काढणार. सध्या तुम्ही पाहिलं असेल TV वरती, तर
जवळजवळ 500 भाग झाले त्याचे, आणि अहिल्याबाई होळकर मालिका देशामध्ये अगदी 1 नंबरला चाललेली आहे. म्हणून आपण त्यांना यावर्षी कृतज्ञता पुरस्कार देत आहोत, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या क्षेत्रातील ह्या सर्व 11 मान्यवरांना आपण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. तर माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही आपल्या या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी आणि तुम्ही स्वतःही त्या ठिकाणी 2 दिवस हजर राहावं, वार्तांकन करावं, साहित्य संमेलनामध्ये सहभाग घ्यावा. तुम्ही आले इथून आम्ही तुमचाही सन्मान करू, तर तुमचं त्या ठिकाणी काय आहे, स्वागत आहे. ठीक आहे, धन्यवाद. सर, आता एस.टी. आरक्षणाचा एक मुद्दा काल उच्च न्यायालयाने एस.टी. आरक्षण नाकारलेलं आहे, त्याविषयी त्या ठिकाणी काही चर्चासत्र होणार आहे? तर दोन्ही सत्रामध्ये आरक्षणावरती चर्चा होतेच. म्हणजे उद्घाटनामध्ये याच्यावर चर्चा होणारच, बोलणारच, येणारे सगळे नेते मंडळी बोलतील, आणि समारोपामध्येही यावरती चर्चा होणारच. आणि हे बघा, माझं तर म्हणणं असं आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस होती, त्यांना न्याय मिळाला नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना होती, त्यांना न्याय मिळाला नाही. धनगरांचं आरक्षण होतं, त्यांना न्याय मिळाला नाही. साधं सोपं निसर्गाच्या नियमानुसार माझं उत्तर आहे, हो की नाही? त्याच्यामुळं आता आत्ताचं जे प्रशासन आहे, आता मी 30 वर्ष नोकरी केली. मी नागपूर वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथं प्रोफेसर कम प्रिन्सिपल होतो. तर शासनामध्ये काय चाललेलं आहे आता हे मला बी जास्त सांगायची गरज नाही, कारण मला ते सगळं पाहिलेलं आहे मी जवळ. त्याच्यामुळं हा जो सामाजिक न्याय आहे याचा जो भाग आहे तो 2005 पासून कमी झालेला आहे, आणि काही दिवसांनी शून्य होईल. आणि जे उद्योजक आहेत आणि जे फक्त नेते आहेत सत्ताधारी, त्यांनाच न्याय मिळेल, इतरांना न्याय मिळेल असं मला वाटतं. घटनेनुसार बारामती येथे देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंबंधी एक वक्तव्य केलं होतं. ते वक्तव्य कुठेतरी म्हणजे पूर्ण नाही झालेलं किंवा ते फोल ठरलेलं आहे. आश्वासनाचं फक्त गाजर दाखवण्यात आल्यासारखं. तर हे बघा, आता ते भाजप एक असा पक्ष आहे, तुम्ही पाहिलं असेल, 5 वर्ष तुम्हाला कुठल्या ह्याच्या घोषणा दिसल्या का मोठमोठ्या अशा लोकांना प्रलोभन दाखवणाऱ्या? तर कसं आहे, तो पक्ष आहे तो जाहिरातीवर चाललेला पक्ष आहे. आणि ज्या वेळेस आता कसं आहे, आम्ही बी त्याला मदत केली आतापर्यंत. त्यांनी तुम्ही सांगितलं तर गाजर दाखवलं, तसंच मी त्यांना म्हणून गाजर नाही रताळं दाखवलं आपल्याला. पण ते काय करतात माहिती का, इलेक्शन आलं की घोषणा करतात. एवढंच नाही, ती कायदा बी करतात तात्पुरता. काय करतात, कायदा सुद्धा करतात, परंतु निवडून आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करत नाहीत. हे त्यांची खासियत आहे, हे त्यांची खासियतच आहे. आपण जर पहिल्यापासून पाहिलं, त्यांची स्थापना झाली तेव्हापासून, तर ते शायनिंग इंडियावर तुम्हाला आठवत असेल त्या घोषणा. इलेक्शन आले की अशा मोठमोठ्या घोषणा देतात ते, आणि इलेक्शन होऊन गेलं की तो त्यांचा अजेंडा असतो इलेक्शनचा, आणि त्याची ती अंमलबजावणी शक्यतो करत नाही. त्यांना जे करायचं ते करतात. त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. त्याच्यामुळं कोणीही ह्या देशामध्ये जर इथून पुढे भाजपचं सरकार येणार असेल तर त्यांना न्याय मिळेल याची आशा करायची नाही. देव भरोसे. आता शेतकऱ्यांचा मुद्दा, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश इथले जे शेतकरी आहेत ते दिल्लीकडे येत आहेत, परंतु ठिकठिकाणी त्यांचा रस्ता मोठ्या प्रमाणात अडवण्यात आलेला आहे. रस्त्यावर खिळे म्हणा किंवा भिंती म्हणा, गाड्या, पोलीस, मोठं सैनिक फौजफाटा असा लावण्यात आलेला आहे. मग आंदोलन करण्याचा या ठिकाणी अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु अशा प्रकारे दडपशाही का करण्यात येते? हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपलं जे काय जनसामान्य लोकांचा अधिकार आहे, जनसामान्य लोकांचा लोकशाहीतले जे अधिकार आहेत, ते अधिकार ह्यांनी सगळे हिरावून घेतले तर म्हणजे ठेवलेच नाहीत. समजा विरोधक असेल तर त्याच्यामागे ईडी लावणे, बरोबर आहे का नाही? शेतकरी असतील तर मग त्यांची अशा तऱ्हेने त्यांच्या विरुद्ध म्हणजे काय स्वतःची सत्ता आहे त्याची वापर करून त्यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे हे अशा प्रकारे हे लोकशाही
नावच घ्यायचं नाही, हो की नाही? कारण आता जरी पाहिजे, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, जरी हे भाजप असलं तरी तुम्ही सगळी लोक पाहिले असते, ही सगळी निम्मे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षच आहे. म्हणजे जे प्रस्थापित आहेत आणखी त्यांनी ते परत सत्तेसाठी घेतले, तर हे जनतेच्या कल्याणासाठी नाही घेतलेलं, आणि हे लोक जनतेच्या कल्याणासाठी गेलेले नाहीत. त्यांनी स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी घेतलंय, आणि ह्यांना फक्त सत्ता पाहिजे, ह्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. इथे ह्याच्यावरती ही मोठा आपल्या समृद्धी महामार्गावरती ॲक्सिडेंट झाला होता, तिथं लोक जळत होती, आणि इकडे ह्यांचा विरोधी पक्षाने त्याचा शपथविधी सुरू होता. म्हणजे काय हे जे काही चाललंय ना सध्या, सर्व काही सत्तेसाठी चाललंय. हा सगळ्यात मोठा बाजार आणि उद्योग झालाय राजकारण, बाकी काहीच नाही. भारताचे संविधान हे धोक्यात आहे का? भारताचं संविधान राबवलं जात नाही, त्याच्यामुळे धोक्याचा प्रश्न कुठे आहे? असे म्हणतात की भारताचं संविधान आता धोक्यात आहे. धोक्यात नाही, राबवतच नाही. तुम्ही पाहिलं असेल, मी सांगितलं ना तुम्हाला, आता मी तुम्हाला सांगितलं. एकच विषय झाला. हो, हे जे काही आहे, जे काही कॉन्स्टिट्यूशननुसार किंवा घटनेनुसार जे काय निकाल द्यायला पाहिजे, देतात का? देतच नाही. मी आत्ताच सांगितलं, हे बघा, काल धनगर समाजाच्या आरक्षणाचा निकाल लागला, त्याच्या विरोधात निकाल दिला. त्याच्या अगोदर पवार साहेबांचे राष्ट्रवादी आहे, बरोबर आहे, त्यांनी स्थापन केली, बाप तो दिली पुतण्याला. पुन्हा नंतर आपण शिवसेना पाहिली, बाळासाहेबांची शिवसेना दिली शिंदेला. म्हणजे हे स्वतःच्या बाजूने निकाल लावतायत सगळे. इथं न्यायाचं राहिलंय कुठं हो? आता चौंगीतून परत एकदा धनगर समाज आंदोलनाची हात देत आहे. मग आता तरी त्या आंदोलनाची तीव्रता वाढेल, यश मिळेल, कशा प्रकारे काय असेल? हा, तर आता हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आंदोलन तर केलंच पाहिजे, आणि आंदोलन होईल सुद्धा, परंतु दखल किती घेतली जाईल हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तिकडे त्या जरांगीच्या नाकातोंडातून रक्त येत आहे, तुम्ही पाहताय का त्यांच्याकडे? असं आहे. आणि जरी दिलं त्यांनी, मी सांगतोय, परवा अधिवेशन बी घेतील, आणि नंतर कायदा बी करतील, मराठ्यांना ओबीसी मध्ये घाला, कायदा बी करतील. ते लय हुशार आहे, तो कायदा सुद्धा करतील, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी होऊन देणार नाहीत. कारण एखादा आपला तो आहे ना, कोण समाजसेवक असा सुप्रीम कोर्टात पाठवतील आणि त्याला स्थगिती देतील, बरोबर आहे? सुप्रीम कोर्ट मधून त्याला मान्यता मिळेल काय? नाही, स्थगिती देतील. इकडून द्यायचं आणि तिकडून दुसऱ्याला सांगून काढून घ्यायचं, ही त्यांची नीती, राजनीती. कुठलाही समाज मोठा होऊ द्यायचा नाही, विरोधक मोठा होऊ द्यायचा नाही, कुणालाही मोठं होऊ द्यायचं नाही. जे येतील त्यांच्यावर किती केसेस असतील, किती मोठे गुन्हेगार असतील, ते सत्तेत आहेत, आपल्या सत्तेसाठी उपयोग होतोय तर स्वतःसाठी ते वापरतील, परंतु ते कुणालाही खरा जो न्याय आहे ते मिळून देणार नाही. हे जे काय चाललेलं आहे ते फक्त राजकारणासाठी चाललं. सध्या देशामधला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आता सध्या चर्चेला येत आहे, परंतु जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यामध्ये दाखवलं जात नाही, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा जो आहे, हा मुद्दा म्हणजे जो निधीचा होता, तो निधी म्हणजे उद्योगपती देतात, पेटीएम नाही, उद्योगपती जे सरकारला देत आहे, पक्षाला जे निधी दिला जातोय तो त्याचं नाव कुठं जाहीर करायचं नाही, अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा विषय होता. त्या अनुषंगाने हा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेला आहे, आणि 6,000 कोटी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी करण्यात आले, आणि त्याच माध्यमातून बीजेपीला 12,000 कोटीचा फायदा झालेला आहे. याविषयी काय सांगा? हां, तर हे बघा, आता याचा बी मुद्दा असा आहे की आता 1 मार्चपर्यंत ही लागू होईल. काय म्हणते त्याला? आचारसंहिता लागू होईल, बरोबर आहे. आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे सगळं आपला जो काय देश आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंडर काम करेल प्रशासक म्हणून. आणि आता जरी हा मुद्दा ह्या उकडून काढलेला असेल तरी त्याची काय एवढी कोण दखल घेईल असं मला वाटत नाही.
आणि त्यांच्या पैशावर बी काही परिणाम होईल असं वाटत नाही. कारण ही जी सगळी नेमलेली लोक येतो त्यांनी प्रशासनामध्ये ते कुणाची इथं त्यांनी त्यांच्या सोयीनुसार नेमला. इलेक्शन कमिशन, हायकोर्ट, नंतर RBIचं चेअरमन, हे कसे नेमणुका झालेत. जे जुने जाणते आणि जे तज्ज्ञ लोक होते ते सगळे हाकलून दिले. लक्षात आलं तुमच्या. त्याच्यामुळं ही जी प्रशासन आहे हे त्यांचंच आहे. त्याच्यामुळे ही लोक हां ती मांडतील. आपण पाहतो की बाबा असं खडा मारून बघायचं किती पाणी ओढत आहे. बरोबर आहे. असला प्रकार आहे. जरी त्यांनी हे केलेलं असलं कुणी सुप्रीम कोर्टाने, तरी सुप्रीम कोर्ट त्यांच्यावर ॲक्शन घेणार आहे का? नाही घेणार नाही. बघा मी काय म्हणतो तुम्हाला. आणि ते जिरून जाणार. नाही तेच नाकारलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डच नाकारलेला आहे. हो, जरी तो ते बॉन्ड नाकारलेला आहे, ती वाचले मी ते सुद्धा. जरी नाकारलेलं असलं तरी आता ती आत्ता नाकारलंय. उद्योगपतींची नावं SBIने जाहीर करावा असे निर्देश दिले. हो, सगळं खरं आहे. पण हे सगळं होईल असं मला वाटत नाही. शासनाच्या विरुद्ध, केंद्र शासनाच्या विरुद्ध जाऊन कोणी काय कारवाई करेल आणि भाजपच्या विरुद्ध जाऊन कोणी काय कारवाई करेल असं मला वाटत नाही. कारण सर्व शासनाचे आपलं देशातील सर्व ज्या संस्था आहेत प्रशासकीय त्याची हेड सगळे भाजपचे लोक आहेत. तात्पुरतं ती चर्चेला येईल आणि काही दिवसांनी त्याच्यावरती पडदा पडेल. मराठा कुणबी वाद लावण्याची कुठेतरी राजकारण्यांकडनं प्रयत्न सुरू दिसतात. पण ते होणारच ना. प्रत्येकाला वाटायला लागलं आपलं जे काही सत्ता स्थान आहे ते निघून जाईल. बरोबर आहे की. मग त्याच्यामुळे ते परवा पाहिलं तर राणेंनीच जरांगे साहेबांवरती, राणेंना राणे साहेब म्हणणार नाही पण जरांगेला जरांगे साहेब म्हणेल मी. कारण जरांगेंच्या मागे खरी जनता आहे सध्या आणि ते खरी समाजसेवक आहे. त्याच्यामुळं त्यांच्या मागं लोक जायला लागली. उद्या जर त्यांनी कुणाला पाठिंबा वगैरे जाहीर केला तर त्यांचे 12 वाजतील हो बाकीच्यांचे सगळ्यांचे. सध्या देश हा धर्माच्या नावावर चालतोय का संविधानाच्या नावावर? हे बघा काय वाटतं परिस्थिती कशी? हां, तर परिस्थिती अशी आहे. देशाचं प्रशासन जरी घटनात्मकदृष्ट्या चाललेलं असलं तरी देशातल्या 80% लोकांवरती मोदींनी त्यांच्या हृदयामध्ये राम घातलाय. लक्षात आलं तुमच्या. लोकांच्या हृदयावरती रामाचं राज्य आहे आणि देशावरती घटनेचं राज्य आहे. घटनेचं राज्य पाळत नाहीत पण ते रामाचं राज्य पाळतात. लक्षात आलं तुमच्या. अशी परिस्थिती आहे सध्या. बस की बरोबर. बरोबर.